म्हणून नामवंत इतिहास अभ्यासक म्हणून ओळखले जातात श्रीमंत कोकाटे, त्यांनीच रचलेला हा ग्रंथ आहे. कोकाटेजी, आपलं स्वागत आहे झिरो अवरच्या चर्चेमध्ये. सगळ्यांचा प्रश्न आहे की आपण जो दावा केलेला आहे की जो दावा आता काँग्रेसचे माजी खासदार असलेल्या दलवाईंनी केलेला आहे की औरंगजेबानं मनुस्मृतीच्या निर्देशानुसार ही हत्या घडून आणली, क्रूरपणे हत्या घडून आणली संभाजी राजेंची, तर तो नेमका संदर्भ काय? आपल्याकडे प्रसन्नजी एक न्याय दर्शन, तार्किक दर्शन होऊन गेलेलं न्याय वैशेषिक दर्शन. त्या न्याय दर्शनामध्ये तर्कशास्त्र मांडलेलं आहे. तर्काला व्याप्तीची गरज असते. औरंगजेबाने संभाजीराजाला मनुस्मृतीप्रमाणे मारलं, याला कुठलाही तार्किक आधार नाही किंवा कोणताही समकालीन आधार नाही. बरं, तर म्हणजे तर्काला व्याप्तीची गरज असते ना. व्याप्ती नसेल तर तर्क. त्यामुळे मनुस्मृती संहितेप्रमाणे मारलं, याला कोणताही संदर्भ नाही, कोणता ऐतिहासिक ग्रंथ नाही. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आम्ही संभाजी तार्किक पद्धतीने काम करतो, त्याला पुढे व्याप्ती मिळालेली नाही. त्यामुळे मनुस्मृतीप्रमाणे ठार मारलेलं नाही. स्वतः औरंगजेब बादशाह जितका क्रूर होता, निर्दय होता, पाताळयंत्री होता, समकालीन साधनामध्ये देखील उल्लेख येतात. त्यांनी वडिलांना त्रास दिला, कैदेत टाकलं, मोठ्या भावाची दाराची हत्या केली, सुफी संत असणाऱ्या सर्वोच्च हत्या केली आणि अनेकांच्या त्यांनी हत्या केलेल्या आहेत. स्वकीयांच्या केलेल्या आहेत, परराज्यातल्या लोकांच्या केलेल्या आहेत. आणि संभाजीराजांना सुमारे 39 दिवस अत्यंत हालहाल करून ठार मारलं. त्याचे महत्वाचे 2 साक्षीदार आहेत. एक साकी मुस्तेद खान आणि दुसरा भीमसेन सक्सेना. हे दोघेही औरंगजेबाच्या पदरी असणारे लेखक आहेत. म्हणजे त्याचे दरबारी इतिहासकार आहेत. ते दरबारी इतिहासकार असं सांगतात की औरंगजेबाने स्वतः अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे छत्रपती संभाजीराजांना ठार मारलेला आहे. त्याने मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारलेलं नाही. ज्या माझ्या पुस्तकाचा संदर्भ घेतला जातो ते जुनं पुस्तक आहे. त्याला कुठल्याही स्वरूपाचा मनुस्मृतीचा किंवा कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही. पण उपलब्ध संदर्भ असा आहे की त्याच्या पदरी असणारे जे दरबारी इतिहासकार आहेत साकी मुस्तेद खान आणि भीमसेन सक्सेना यांनी स्वतः औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे ठार मारलं, हा संदर्भ येतो. आता याच्यात 2 मुद्दे उपस्थित होतात. मला महाजनांकडे जायचंय. महाजनांना बहुधा आणि सुशील कुलकर्णींना सुद्धा समाधान झालेलं दिसतंय स्पष्टीकरण. पण माझा आता एक प्रश्न, फुके, मी येतो फुकेजी तुमच्याकडे पण